शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख आणि त्यांचा मुलगा जैद शेख यांच्यावर गाडी पार्किंगच्या वादातून मारहाण, तोडफोड आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय नवीन दंडसंहिता BNS 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बेगमपेठ येथील रहिवासी आणि न्यू अप्सरा हॉटेलचे मालक अफसर हुसेन बाशा शेख वय 42 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1:45 सुमारास अफसर शेख यांनी आपल्या घरासमोर हुंडाई क्रेटा कार क्रमांक MS13 ES 8886 पार्क केली होती. मुस्ताक शेख यांची शिवसेना कार्यालय शेजारीच असल्याने त्यांनी या पार्किंगला आक्षेप घेतला. तक्रारीत म्हटले आहे की मुस्ताक शेख यांनी लोखंडी पलंग ओढताना मुद्दाम कारला स्क्रॅचेस पाडले. यानंतर वाद वाढला आणि मुस्ताक यांनी लोखंडी रॉड घेऊन कारच्या सर्व काचा फोडल्या, ज्यामुळे अंदाजे 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अफसर शेख आणि त्यांचा मुलगा साकीब यांनी विरोध केला असता मुस्ताक शेख यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉडने अफसर शेख यांच्या उजव्या पायाच्या पंजावर मारून दुखापत केली. यावेळी मुस्ताक यांचा मुलगा जैद शेख यांनीही मारहाण केली आणि मारण्याची धमकी दिली. अफसर शेख यांची पत्नी नुसरत शेख याही घटनास्थळी आल्या, मात्र त्यांना प्रत्यक्ष मारहाण झाली नाही. रमजानचा उपवास असल्याने अफसर शेख यांनी तातडीने तक्रार नोंदवली नाही, परंतु कुटुंबियाशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड पोलिसांनी मुस्ताक शेख आणि जैद शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 324(4), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. Right now and press the bell icon. Never miss an